ओके. सो आपण हे बघितलं होतं 6 जो टॉपिक आहे तो स्टार्ट केला होता आणि त्याचा आपण फायलम एकोडर्मेटापर्यंत आलो होतो. आता आपण जर लास्ट लेक्चर आहे ह्या टॉपिकमधला, आज हा टॉपिक पूर्ण होतो. ते म्हणजे काय की आता इथून आपण बघायचे जसं आपल्याला माहिती आहे की 3 मीडियम आहेत, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम. मराठी मीडियम म्हणजे ज्यांना पूर्ण मराठी असतं. सेमी इंग्लिश म्हणजे काय की अर्ध्या जणांना अर्धे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये, उदाहरणार्थ गणित आणि विज्ञान, बाकीचे मराठीमध्ये. आणि इंग्लिश मिडियम म्हणजे काय, सगळंच इंग्लिशमध्ये. तर ह्याच्यामध्ये पण आहेत ना नॉन कॉर्डेट, हेमी कॉर्डेट आणि कॉर्डेट असे 3 प्रकार होते, बरोबर. आत्तापर्यंत जे आपण बघितल्या त्या सगळ्या म्हणजे नॉन कॉर्डेट म्हणजे पाठीचा कणा नसलेलेच. आता जे आपण बघणार आहे एक हेमी कॉर्डेट, पाठीचा कणा आहे पण तो आहे अर्धाच आहे, म्हणजे सेमी इंग्लिशसारखं. आणि ह्याच्यापुढे जे बघणार आहे कॉर्डेट की ज्यांना पाठीचा कणा किंवा ज्याला आपण नोटोकॉर्ड म्हणतो आणि वर्टिब्रेड कॉलम म्हणतो, दोघांमध्ये फरक काय ते मी सांगेन, बरोबर. तर पुढे जे येते की पाठीचा कणा पूर्ण असलेले, म्हणजे हा कोण आहे, सेमी इंग्लिशवाला. आता जो आपण बघणार आहे तो सेमी हेमी कॉर्डेट, म्हणजे ह्याला पाठीचा कणा असतो, बरोबर, पण तो कसा असतो, अर्धाच. ह्याच्या आधी जे होते ज्यांना पाठीचा कणा बिलकुल नसतो, आणि ह्याच्यानंतर जे बघणार आहे ज्यांना पाठीचा कणा पूर्ण असतो, कळलं, म्हणून दे आर कॉल्ड कॉर्डेट्स. आता बघा ह्याच्यामध्ये फायलम हेमिकॉर्डेटा पेज नंबर 71, त्याच्यामध्ये बघा. आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिले, दॅट इज सॅकोग्लोसिस ऑर द बॅलॅनोग्लोसस. हा बॅलॅनोग्लोसिसला कनेक्टिंग लिंक खाली बघा, एक येलो कलरचा पॅराग्राफ आहे. बॅलॅनोग्लोसिस कन्सिडर ॲज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट, म्हणजे पाठीचा कणा नसणारे आणि पाठीचा कणा असणारे ह्यांच्यामधली जी कनेक्टिंग लिंक आहे, ह्या कोणाला समजलं जातं, बॅलॅनोग्लोसिसला समजलं जातं. बॅलॅनोग्लोसिस नाव लक्षात ठेवा एक्झाम्पल म्हणून. हेमिकॉर्डेटा, कारण की हेमिकॉर्डेटा आपल्याकडे एकच आहे. हेमिकॉर्डेटा म्हणजे अर्धा पाठीचा कणा असणारा. तर जर तुम्ही इथे बघितलं बॅलॅनोग्लोसिसला, तर बघा प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक, म्हणजे त्याच्या शरीराचे पार्ट आहेत, हेड, नेक आणि टेल, बरोबर. तर त्याच्यामध्ये जी प्रोबोसिस म्हणून जो पार्ट आहे, ज्याला आपण हेड म्हणूया, तेवढ्याच पुरता पाठीचा त्याचा कणा असतो, ज्याला नोटोकॉर्ड म्हणतात, बरोबर. बरोबर आहे, एवढाच असतो, बाकी बॉडीमध्ये कुठे नाही, म्हणून इट इज कॉल्ड हेमी कॉर्डेट. हेमी म्हणजे सेमी इंग्लिश, म्हणजे अर्धा कणा आहे, बाकीच्या पूर्ण बॉडीमध्ये हा कणा नाही आहे. बघा, बॉडी ऑफ दिस ॲनिमल डिवायडेड इंटू 3 पार्ट ॲज द प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. इट इज प्रोबोसिस, कॉलर म्हणजे नेक, आणि ट्रंक म्हणजे तुम्हाला माहिती आहे पूर्ण धड, म्हणजे हे पूर्ण त्याचा बॉडी पार्ट ट्रंक. सो प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक, म्हणजे पहिला पॉईंट जो आहे तो इथे कवर झाला तुमचा डायग्रामवरनं, बरोबर, की हे 3 पार्ट. नोटोकॉर्ड प्रेझेंट ऑन द प्रोबोसिस रिजन ऑनली, हेन्स दे आर कॉल्ड हेमिकॉर्डेट. जो नोटोकॉर्ड असतो, नोटोकॉर्ड म्हणजे कणा, तो असतो तो फक्त प्रोबोसिस रिजनमध्ये असतो, एवढाच, म्हणून त्यांना हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा म्हणजे अर्धाच पाठीचा कणा असणारे, बरोबर. बाकीच्या इथे कुठं हा पाठीचा कणा नसतो, कळलं. सो इट इज कॉल्ड हेमी. दिस ॲनिमल आर ऑल्सो कॉल्ड अकॉन वॉर्म्स. ह्यांना अकॉन वॉर्म्स म्हणून पण नाव दिलेलं आहे. मग तुम्ही इथे खाली लिहू शकता अकॉन वॉर्म. आणि की आता तुम्हाला 3 पॉईंट लक्षात आले की ह्यांचं जे बॉडी आहे प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक ह्यामध्ये डिवाईड असते, आणि जो नोटोकॉर्ड असतो तो फक्त प्रोबोसिस रिजनमध्ये असल्यामुळे ह्यांना हेमिकॉर्डेटे म्हणतात, आणि ह्यांना अकॉन वॉर्म्स असं पण म्हटलं जातं. 3 पॉईंट. दिस मरीन ॲनिमल लिव्ह इन बरो इन द सँड. हे मरीन ॲनिमल आहे. मरीन ॲनिमल म्हणजे समुद्राच्या पाण्यात राहणारे ॲनिमल आहे. आणि लिव्ह इन द बरो इन द सँड म्हणजे काय असतं, समुद्राच्या तळाला जी वाळू असते त्याच्यामध्ये हे गाडलेले असतात, म्हणजे त्या पाण्याखाली राहतात किंवा त्या वाळूखाली राहतात. समुद्राच्या खाली जी वाळू असते तळाला त्याच्या खाली राहतात. सो बरो इन अ सँड. दे हॅव 1 to many pharyngeal गिल्स स्लीप. त्यांना जे श्वासोश्वास करण्यासाठी गिल्स असतात आणि एकापेक्षा जास्त असतात. सो दे हॅव मेनी फॅरिंगल गिल्स. एक लक्षात घ्या, फॅरिंगल गिल्स आणि आपल्याला काय असतात, लंग्स असतात. जे कॉर्डेट आहे त्यांच्याकडे लंग असतात. मग आपल्याकडे फॅरेनगिल नसतात का, तर असतात. जेव्हा तुम्हाला माहिती आहे, आता ते मी पुढे सांगतो, फॅरेनगिल गिल्स कॉर्डेटला असतात की नसतात. गिल म्हणजे श्वासोश्वास करण्यासाठी असणारे, ते बघा मच्छीच्या बाजूला असतात श्वासोश्वास. सो त्यांना फॅरेंगल गिल्स असतात. स्लिट म्हणजे खाचे, बरोबर. दे आर युनिसेक्शुअल, सम ऑफ द हर्मोफ्रोडाइट.
आता तुम्हाला माहिती आहे युनिसेक्शुअल म्हणजे काय, मेल आणि फिमेल दोन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रजाती असतात, किंवा हर्मोप्रोडॅक्ट. तुम्हाला माहिती आहे एकाच ॲनिमलमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गन असतील तर त्याला हर्मोप्रोडॅक्ट म्हणतात. मग हे युनिसेक्शुअल पण असतात आणि हर्मोप्रोडॅक्ट पण असतात. त्यांना एकपेक्षा जास्त फॅरेंगल गिल स्लिट असतात. हे मरीन ॲनिमल्स आहेत, लिव्ह इन अ बरो सँड. बरोबर, मरीन ॲनिमल आहेत, समुद्राच्या तळाशी जी रेती आहे तिथे राहतात. त्यानंतर अकॉनवर्म्स आहेत, अकॉनवर्म्स ह्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. सो दे आर द हेमिकॉर्डेट. हेमिकॉर्डेट का म्हटलं, ह्याला पाठीचा कणा जो असतो तो अर्धाच असतो. आणि बॅलेनोग्लोससला कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट म्हटलं जातं. नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटच्या मध्ये म्हटलं जातं ह्याला कनेक्टिंग लिंक. कळलं. सो हे आहेत तुमचे काय म्हणतात, हेमिकॉर्डिटा. सो ह्याच्यामध्ये काही अवघड शब्द नाही आला, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो तेवढं बघा. आणि एक्झाम्पल दिलेलं आहे, बॅलेनोग्लोसस हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, किंवा सॅकलोग्लोसस किंवा सॅकोग्लोकस हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये काय देतील, ही डायग्राम देतील, आणि ह्याला हे कुठलं एक्झाम्पल आहे, कुठल्या फायलमचं आहे, आणि त्याचे 2 ते 3 कॅरेक्टर आहे असं सांगतील. कळलं. आणि इट इज कन्सिडर ॲज द कनेक्टिंग, म्हणजे ह्याला कोणाची कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं, तर कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट ह्यांच्यामधली कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. असा डायग्रामवरनं क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून हे जे येलो बॉक्स दिला आहे खाली, तो बोर्डाने कट नाही केला, तो लक्षात ठेवा. आता पेज नंबर 72. पेज नंबर 72वर फायलम कॉर्डेट आहे. आता बघा, आपण आत्तापर्यंत काय बघितले, फायलम नॉन कॉर्डेट, त्याच्यामध्ये 10 जणं बघितले. मग त्याच्यामध्ये पोरीफेरा, सिनेट्रिया, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केल्मेंथिस, बरोबर, ॲनालिडा, अँथ्रोपोडा, मॉलुस्का, त्यानंतर आपण आत्ता हेमिकॉर्डिटा, एकायडर्मटा, हे सगळे बघितले. आता फायलम कॉर्डेटा तुम्हाला माहिती आहे ॲनिमल 2मध्ये डिवाईड होतात, एक कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेट म्हणजे पाठीचा कणा नसणारे, बरोबर, आणि कॉर्डेट म्हणजे पाठीचा कणा असणारे. तर आता नॉन कॉर्डेट संपले. आता आपण बघणार आहेत पाठीचा कणा असणारे, पेज नंबर 72. तर हे फायलम कॉर्डेटा म्हणजे हे कॉर्डेट जे आहे, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पृष्ठवंशीय, ज्याला पाठीचा कणा असणारे. दिस ॲनिमल हॅव अ सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी. कॉर्डेटमध्ये काय म्हणतात, ह्या ॲनिमल्सला आधार देण्यासाठी काय असतो, नोटोकॉर्ड असतो बॉडीमध्ये, म्हणजे पाठीचा कणा असतो. सर इथे नोटोकॉर्ड आहे, मग वर्टिबल कॉलम म्हणतात माणसं, तर दोघांमध्ये फरक आहे, सांगतो मी तुम्हाला काय. इन देअर बॉडी ऑल कॉर्डेट्स इन्क्लूड इन द सेम फायलम. जेवढे पण कॉर्डेट आहेत ते सगळे ह्या फायलममध्ये येतात. कुठल्या फायलममध्ये, कॉर्डेटमध्ये. द फायलम कॉर्डेटा क्लासिफाईड इंटू 3 सब फायलम. आता कॉर्डेटला 3 भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे. फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ फायलम कॉर्डेटा. मग कॉर्डेटमध्ये 3 सब फायलम आहे, त्याच्यामध्ये पण पाठीच्या कणा असणाऱ्यांमध्ये 3 जण आहेत, 3 प्रकारे. पण सगळ्यांमध्ये ही कॉमन वैशिष्ट्य जी आहेत ही सगळ्यांकडे दिसतात. कुठली, ती 1 2 3 4 बघा, ही वैशिष्ट्य आहे, ही जे सगळं तिन्ही ग्रुप जरी असतील ABC, तरी ह्या तिघांमध्ये ही ह्याच्यामधली काही ना काही गुणधर्म दिसणार. नोटोकॉर्ड प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग द ॲटलिस्ट डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे काय, नोटोकॉर्ड पाठीचा कणा ॲटलिस्ट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये, म्हणजे तुम्हाला आपण पहिल्या धड्यामध्ये बघितलं आहे सायन्स 2च्या, की एम्ब्रियोनिक स्टेज असते की जिथे बेबी डेव्हलपमेंट होत असते. जरी इन फ्युचर पुढे त्याचा पाठीचा कणा जरी गायब झाला, तरी सुरुवातीच्या स्टेजला, म्हणजे जेव्हा त्याची डेव्हलपमेंट असते बेबी स्टेजला, तर त्याच्यामध्ये पाठीचा कणा असणार ड्युरिंग ॲटलीस्ट डेव्हलपमेंट स्टेज. फॅरेंगल गिल स्लिट प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग द डेव्हलपमेंट स्टेज. आता फॅरेंगल गिल स्लिट म्हणजे काय, तर श्वासोश्वास करण्यासाठी असणाऱ्या ग्रंथी, बरोबर, गिल स्लिट माशांना जसे असतात. तर सर मग आपण कॉर्डेट आहे, मग आपल्याला नाहीत का. एक लक्षात घ्या, जेव्हा तो बेबी जो असतो त्याची डेव्हलपमेंट होत असते आणि जेव्हा तो ओममध्ये असतो, पोटात असतो, तेव्हा एक लक्षात घ्या, त्या पाण्यामध्ये तो तरंगत असतो, तो नाकावाटे श्वासोश्वास घेऊ शकत नाही. तर त्याला थोडेसे फॅरेंगल गिल स्लिटसारखे ऑर्गन असतात, बरोबर. ऑर्गन म्हणजे तो त्याने थोडाफार श्वासोश्वास करू शकतो, म्हणजे नाकाद्वारे न करता. कळलं. म्हणजे काय, इनिशियल स्टेजला आपल्याला पण काय असतात, गिल स्लिट असतात, त्यामुळे तो काय करू शकतो, पोटाच्या पाण्यामध्ये पण श्वासोश्वास करू शकतो. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड प्रेझेंट इन द डोर्सल साईड ऑफ द बॉडी. एक सिंगल, एक ट्युब्युलर ट्यूबसारखा काय असतो, स्पायनल कॉर्ड पाठीचा कणा असतो डोर्सल साईड ऑफ द बॉडी.
मागच्या बाजूला, शरीराच्या मागच्या बाजूला एक पाठीचा कणा असतो. हार्ट प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड ऑफ बॉडी. हृदय जे असतं ते पुढच्या बाजूला असतं, समोरच्या बाजूला, आणि पाठीचा कणा मागच्या बाजूला. हे कॉर्डेटमध्ये जेवढे पण प्राणी आहेत, ॲटलिस्ट ह्याच्यामधले काही ना काही कॅरेक्टर दाखवतात. कळलं? आता तुम्हाला माहिती आहे कॉर्डेटमध्ये पण किती प्रकार सांगितले त्यांनी? 3. ते सब फायलम. तर कॉर्डेटमध्ये पहिली सब फायलम आहे इरोकॉर्डेटा, दुसरी आहे सिफॅलोकॉर्डेटा, आणि थर्ड आहे वर्टिब्रेटा ऑर दे आर कॉल्ड क्रेनेशिया, बरोबर, किंवा क्रॅनेटा. कळलं? आता बघा, पहिलं काय सब फायलम इरोकॉर्डेटा, म्हणजे हे कोण आहे? कॉर्डेट आहे. काय आहे? दिस आर द मरीन ॲनिमल. हे कुठले ॲनिमल्स आहेत? मरीन ॲनिमल, आणि समुद्राच्या पाण्यात. देअर बॉडी कवर विथ द स्किन लाईक टेस्ट ऑर द ट्युनिक, बरोबर. मग त्यांची जी बॉडी आहे, बॉडीवरचं जे आवरण आहे किंवा कवर आहे त्याला ट्युनिक म्हटलं जातं, आणि ते कसं असतं? स्किनसारखं असतं, त्वचेसारखं असतं. लार्वा ऑफ दिस ॲनिमल आर फ्रीली स्विमिंग, नोटोकॉट प्रेझेंट इन द ओनली 10 रिजन ऑफ द लार्वा. लार्वा स्टेज म्हणजे काय? सुरुवातीची स्टेज, म्हणजे जेव्हा ते अनडेव्हलप असतं. तुम्हाला माहिती आहे फुलपाखरू कशापासून बनतं? तुम्ही लहानपणापासून ऐकले, सुरवंटरावची कविता असायची. तर सुरवंट म्हणजे काय? तो त्याचा लार्वा स्टेज, बरोबर, एकदम इनिशियल स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. मग त्यांनी काय सांगितलं आहे की ह्या प्राण्यांचा जो लार्वा स्टेज आहे, म्हणजे सुरुवातीचा जो स्टेज आहे, ते मुक्तपणे स्विमिंग करतात. आणि नोटोकॉड जो असतो, जो पाठीचा कणा जो असतो, तो फक्त टेल रिजनमध्ये असतो, म्हणजे शेपटीपुरता असतो. हेन्स दे आर कॉल्ड युरोकॉर्डेटा. युरो मीन्स टेल, बरोबर, आणि कॉर्डेट म्हणजे शेपटीच्या साईडला असणारी कॉर्डेट, सो युरोकॉर्डेटा. कळलं? लार्वा मेटाफॉर्मेज इंटू दी अडल्ट. मेटाफॉर्मेज म्हणजे रूपांतरित होणे. कळलं? म्हणजे हे जे अंडर डेव्हलप असतात सुरवंटराव, ते कन्वर्ट होतात अडल्टमध्ये, मोठ्यांमध्ये. अँड आफ्टर सेटलिंग डाऊन बॉटम ऑफ द सी. कधी होतात? जेव्हा ते समुद्राच्या तळाशी काय होतात? स्थिर होतात. म्हणजे जे इनिशियल लार्वा स्टेजला काय असतात? ते समुद्राच्या पाण्यामध्ये खाली इकडं तिकडं तरंगत होते. बघा वरच्या पॉईंटमध्ये बघितले, फ्रीली स्विमिंग बघितले. जेव्हा ते अडल्ट होतात, मोठे होतात, बरोबर, कन्वर्ट होतात मेटाफॉर्मेज, ते पाण्याच्या बॉटमला किंवा तळाला जे आहे समुद्राच्या, तिथे काय म्हणतात? सेटल होतं. जर्नली दिस ॲनिमल आर द हार्मोप्रोडाईट. शक्यतो हे जे असतात प्राणी ते हार्माप्रोडाईट असतात. हार्माप्रोडाईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकाच ह्याच्यामध्ये, एकाच बॉडीमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गन असतात. सो इट इज कॉल्ड हार्मोप्रोडाईट. मग त्यांनी एक्झाम्पल दिले डोलिनियम आणि नंतर हर्डोमॅनिया. इट इज कॉल्ड हर्डामेनिया आणि डोलिओम. कळलं? ॲटलिस्ट हे 2 नावं लक्षात ठेवा, कारण की त्याचे डायग्राम दिले. कळलं? सो हे तुमचे युरोकॉर्डेटा. म्हणजे ह्यांच्यामध्ये पाठीचा कणा होता का? तर होता. ॲटलिस्ट टेल रिजनमध्ये होता का? होता सुरुवातीला. नंतर तो होता का? आहे. कळलं? आता सम फायलम सिफॅलोकॉर्डेटा. आता सिफॅलोकॉर्डेटा बघायचे. ह्यांच्या बॉडीमध्ये पाठीचा कणा आहे का? आहे. थ्रूआउट बॉडी आहे, म्हणजे पूर्ण बॉडीवर आहे. कळलं? बघा आता, दीज ॲनिमल आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल. हे छोटे असतात माशासारखे, मरीन ॲनिमल. नोटोकॉड प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. जो नोटोकॉड आहे पाठीचा कणा, तो थ्रूआउट बॉडी असतो, म्हणजे पूर्ण बॉडीवर पसरलेला असतो, म्हणजे मागच्या साईडला. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज, कंटेन गिल्सीड. त्यांचे फॅरिंग्स जो आहे, कंठाच्या इथला भाग, तो मोठा असतो आणि कंटेन गिल्सीड. आता समुद्राच्या खाली एखादा प्राणी आहे तर त्याला गिल्सीड नसणार असं होणारच नाही. जो पण वर हवेमध्ये श्वासोश्वास करत नाही शक्यतो प्राणी, बरोबर, जो समुद्रामध्ये, पाण्यामध्ये, नद्यांमध्ये असतो, त्यांना गिल्सीड असतातच असतात, बरोबर. दीज ॲनिमल आर द युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे काय? सिम्पल, मादी वेगळी, नर वेगळा. दॅट इज मेल अँड फिमेल, 2 वेगवेगळ्या प्रजाती असतात. एक्झाम्पल ॲम्फिओक्स, ऑम्फिओक्स, बरोबर. सो हे एक्झाम्पल दिलेलं आहे. कळलं? सो प्लीज हे झाले कॉर्डेल. मग आता सिफलोपॉड. आता त्याच्यामध्ये तिसरी कॅटेगरी येते, म्हणजे सबक्लास वर्टिब्रेटा ऑर द क्रेनेशिया. वर्टिब्रेटा ऑर द क्रेनेशिया म्हणजे खोपडी. आपली जी ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी जे कवर आहे हाडाचं, त्याला आपण कवटी म्हणतो. दॅट इज क्रेनेशिया, म्हणजे तुमची कवटी, खोपडी. वर्टिब्रेटा म्हणजे वर्टिबल कॉलम. इन दिस ॲनिमल नोटोकॉड इज रिप्लेस बाय द वर्टिबल कॉलम. सर तुम्ही तर बोलत होता पाठीचा कणा, मग इथे वर्टिबल कॉलम का आलं आहे? नोटोकॉड रिप्लेस. एक लक्षात घ्या, पाठीच्या कण्याचे 2 प्रकार. आपल्या ह्याच्यात जो पाठीचा कणा असतो किंवा वाघामध्ये असतो, हा पोकळ असतो आणि वेगवेगळे पीस आहेत, वेगवेगळे हाडाचे तुकडे, ते एकमेकाला जॉईंट होऊन हा पाठीचा कणा सलग तयार होतो.
म्हणजे आपला जो कणा आहे तो सलग आहे का? एक नाही, छोटी छोटी हाडं एकमेकाला 32 हाडं, 31 का 32 हाडं एकमेकाला जॉईंट होऊन बनलेली आहेत आणि ते आतून पोकळ असतात, ज्याच्यातून आपले ब्रेनमधल्या नसा जातात किंवा ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो, बरोबर, तो जातो. म्हणून ह्याला म्हटलं जातं वर्टिबल कॉलम, बरोबर. पण जे वर होते, ज्यांना पाठीचा कणा होता, तो पाठीचा कणा हा सलग होता, म्हणजे एक काठीसारखा सलग, म्हणून त्याला नोटोकॉर्ड, सिंगल कॉर्ड, नोटोकॉर्ड. सो एकच हाड होतं असं, बरोबर. आपलं एकच हाड आहे का? नाही, आपला पाठीचा कणा हा 31 का 32 हाडांपासून, म्हणजे 30 प्लस आहे एवढं मला माहिती आहे, 31 आहे, की ते जॉईंट होऊन बनलेलं आहे. सो दे आर फॉर इट कॉल्ड अ वर्टिबल कॉलम. आणि ह्यांच्या याला नोटोकॉर्ड का म्हटलं आहे? एकच रेष आहे हाडाची, कळलं, ते असे वेगवेगळे जॉईंट. पण तेच तुम्ही बघितलं तर वाघाचा वर्टिबल कॉलम आहे, डायनासॉरचा सुद्धा वर्टिबल कॉलम होता, कळलं. ह्यांचा काय? सिंगल रॉड लाईक शेप. सो देअर फॉर इट इज कॉल्ड अ नोटोकॉर्ड. बघा आता जे आपण आपल्या कॅटेगरीमध्ये नोटोकॉर्ड रिप्लेस बाय द वर्टिबल कॉलम, कळलं. हे नोटोकॉर्ड का म्हटलं त्याला, आणि वर्टिबल कॉलम. इन दिस ॲनिमल हेड इज वेल डेव्हलप. ह्या प्राण्यांमध्ये कोण? वर्टिब्रेटामध्ये डोकं खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेलं असते. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय द क्रेनियम. डोक्याचं किंवा मेंदूची जी संरक्षण करणारी गोष्ट आहे ती म्हणजे क्रेनियम. क्रेनियम म्हणजे तुमची कवटी, कळलं. एक्झोस्केलेटन आयदर कार्टिलेजस ऑर द बोन. एंडोस्केलेटन जे आहे म्हणजे आतलं जे स्ट्रक्चर आहे ते कार्टिलेजेस असतं किंवा बोनी असतं. म्हणजे तुमचं जे आतले पार्ट आहेत एकतर कार्टिलेजने बनलेले असतात किंवा हाडाने. आणि कार्टिलेज म्हणजे काय? स्ट्रॉंग मसल्स. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं जे नाकाचं हाड आहे, हे नाकाचं हाड ॲक्च्युली हाड नाही आहे, इट्स अ कार्टिलेज आहे. हे ते हाड नसतं. जर कुठली तुम्ही खोपडी बघितली तर त्या खोपडीला नाक असतं का? नसतं. त्याला फक्त ते 2 होल असतात श्वासोश्वास करणारे. म्हणजे काय, हे वरचं नाक आहे ते हाड नाही आहे, इट्स अ कार्टिलेज. कान आहेत ते कार्टिलेज आहे, कळलं. सो तुमचं इंटरनल स्ट्रक्चर आयदर कार्टिलेजने बनलेलं असतं किंवा ह्याने बनलेलं असतं, हाडाने. सम कॉर्डेट आर जॉलेस, बरोबर. ॲग्नाथ, बरोबर. अगनाथ त्यांना म्हटलं जातं. त्यांना जॉ नसतो, म्हणजे आपल्यासारखे जॉ नसतात, बरोबर. तर काही आहेत की त्यांना जॉ नसतात. जॉ म्हणजे जबडा. वेअर ॲज अ सम आर द जॉ, दॅट इज गॅनथोस्टन. म्हणजे काय, की ज्यांना जबडा असतो. म्हणजे काय, काही जबडा असणारे पण आहेत आणि काही जबडा नसणारे पण आहेत, कळलं. आता वाघ, सिंह, आपण सगळे जबडावाले आहेत, कळलं. यांना काही जणांना जबडा नसतो. उदाहरणार्थ बघा, पहिल्या ह्याच्यात जो तुम्हाला दिसतोय, आता तुम्हाला माहिती आहे किंगडम ॲनिमेलिया. किंगडम डिवाईड कशामध्ये झाली? फायलममध्ये. फायलमला आपण कशात डिवाईड केलं? सब फायलममध्ये, बरोबर. मग किंगडम ॲनिमेलियामध्ये आपण पहिलं काय बघितलं? किंगडम ॲनिमेलियामध्ये फायलम नॉन कॉर्डेट, फायलम कॉर्डेट. फायलम कॉर्डेटमध्ये आपण सब फायलम 3 बघितल्या. त्यामध्ये युरोकॉर्डेटा, नंतर सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, आणि लास्टला म्हणजे वर्टिब्रेटा और क्रॅनिशिया और क्रॅनिएटा, बरोबर. आता जी सब फायलम आहे किंवा फायलमच्या नंतर जी खाली डिव्हिजन होते ती म्हणजे असते क्लास. म्हणजे काय? किंगडमच्या खाली फायलम, फायलमच्या मध्ये आपण टाकलं सब फायलम, सब फायलमच्या खाली असतो म्हणजे क्लास. आता आपल्याला सब फायलम जो आहे वर्टिब्रेटा, म्हणजे आपण कुठली बघितली? वर्टिब्रेटा, क्रॅनिशिया. तो डिवाईड झाला कशामध्ये? क्लासमध्ये. म्हणजे जर ह्याचं क्लासिफिकेशन बघितलं तर पहिलं काय होतं? किंगडम ॲनिमेलिया. किंगडम ॲनिमेलियानंतर फायलम काय? वर्टिब्रेटा. सब फायलम काय? कॉर्डेट. नंतर सब फायलम काय? युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, वर्टिब्रेटा. मग हा जो सब फायलम वर्टिब्रेटा आहे तो डिवाईड झाला क्लासमध्ये. मग ह्याच्यामध्ये क्लास कुठले कुठले आहेत? तर सायक्लोस्टोमॅटा, फिसेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, मॅमेल्स, हे त्याचे क्लास झाले, कळलं क्लासिफिकेशन. सो असं आपण बघत चाललं आहे. म्हणजे किंगडम ॲनिमेलिया, ॲनिमल 2 भागामध्ये डिवाईड, एक म्हणजे नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट. मग नॉन कॉर्डेट आपले संपले, कॉर्डेट बघायला घेतले तर कॉर्डेट हे सब फायलम 3मध्ये डिवाईड झाले. म्हणजे पहिलं काय झालं? युरोकॉर्डेटा, नंतर सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. मग ह्या सब फायलम हे जी वर्टिब्रेटा आहे, जी लास्टची तिसरी, त्याला अजून डिवाईड केलं आपण कशामध्ये? क्लासमध्ये. मग ह्याच्यामध्ये किती क्लास आहे? 5 ते 6 क्लास आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला पिसेस, ॲम्फिबियन, रेप्टाईल्स, मॅमेलिया, सायक्लोस्टोमॅटा हे बघायचे,
कळलं. आता तुम्हाला मग बघा, आता पहिला आहे सायक्लोस्टोमाटा. सोपं आहे की ह्याच्यामध्ये पाठीचा कणा असतो, पण ह्याला दातं नसतात, सकर्स असतात आणि शोषून घेणारे, म्हणजे स्ट्रॉने कसं आपण शोषतो तसे हे जे सकर्स असतात. बघा, दिस ॲनिमल हॅव अ जॉ लेस माउथ. म्हणजे बघा, आपण बघितलेलं कॉर्डेटमध्ये 2 प्रकार आहे, जॉवाले किंवा जॉ नसणारे. तर ह्याला काय नसतो, जबडा नसतो. ह्याला काय असतात, सकर्स, म्हणजे शोषून घेतात. देअर स्किन इज द सॉफ्ट विदाउट एनी स्केल. त्यांची स्किन सॉफ्ट असते, स्केल म्हणजे खवले नसतात त्याच्यावरचे. ओके. सो पेअर अपेंडेजेस अब्सेंट. पेअर अपेंडेजेस म्हणजे 2 हात 2 पाय, ज्याला उपांगे म्हणतो. बरोबर. पेअर अपेंडेजेस म्हणजे काय, जे जोड्यांमध्ये आपल्याला असतात, म्हणजे हात जोड्यांमध्ये, पाय जोड्यांमध्ये, कान जोड्यांमध्ये, डोळे जोड्यांमध्ये. सो जोड्यांमध्ये त्याला पेअर अपेंडेजेस म्हणतात. तर पेअर अपेंडेजेस अब्सेंट. बरोबर, म्हणजे ह्याच्याकडे जोड्या नसतात उपांगाच्या. एंडोस्केलेटन इज द कार्टिलेजियस. एंडोस्केलेटन म्हणजे आतलं स्ट्रक्चर, बोनी नाही आहे, हाडं नाही आहेत, त्याच्यामध्ये काय आहेत, कार्टिलेजियस सबस्टन्स आहेत. कार्टिलेज म्हणजे हार्ड्स असे मसल्स. मी उदाहरण तुम्हाला सांगितलं, नाकाचे मसल्स म्हणजे कार्टिलेज आहे, कानाचा मसल म्हणजे कार्टिलेज आहे, मग तसे आतमध्ये कार्टिलेज आहे. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर द ॲक्टोपॅरासाईट. बरोबर. हे काय असतात, ॲक्टोपॅरासाईट, म्हणजे समोरच्या जीवावर अवलंबून असतात, पण ते बॉडीच्या आतमध्ये नसतात, बाहेर नसतात. उदाहरणार्थ जर तुम्ही समुद्रामध्ये गेला तर शार्क, वेल जी असते ना, त्यांच्या अंगावर बघा काही हे चिटकून असतात, त्यांच्या बॉडीमधलं रक्त, न्यूट्रिएंट शोषून घेत असतं. कळलं. सो कधी पण तुम्ही बघा, डिस्कवरी बघा, तर वेल किंवा शार्क असेल ना मोठी, तर त्यांच्या बॉडीला हे चिटकून असतात, शोषून घेत असतात. सो देअर फॉर दे आर द ॲक्टोपॅरासाईट, बॉडीच्या बाहेर असणारे पॅरासाईट. बरोबर, बाह्य परिजीवी. बरोबर. हा झाला सायक्लोस्टोमेटा. आता वर्टिब्रेटामध्ये दुसरा क्लास आहे पिसेस. पिसेस म्हणजे तुमचे मच्छी किंवा मासे. बघा, दीज आर द कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक ॲनिमल लिव्हिंग इन द मरीन ऑर द फ्रेश वॉटर. हे कोल्ड ब्लडेड असं, हा शब्द महत्त्वाचा आहे, कोल्ड ब्लड. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला 2 प्रकारचे प्राणी आहे ना, कोल्ड ब्लडेड आणि वॉर्म ब्लडेड. कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणजे काय, की जे स्वतःचं बॉडी टेम्परेचर ॲडजस्ट करू शकत नाही. म्हणजे जर ते पाण्यात गेले तर त्यांचं बॉडीचं टेम्परेचर थंड होणं, आणि पाण्याच्या बाहेर आले तर त्यांचं थोडंसं वॉर्म होणं. वॉर्म ब्लडेड ॲनिमल म्हणजे काय, की त्यांना कुठेही टाका ते त्याचं स्वतःचं बॉडी टेम्परेचर एक लेवलला मेंटेन ठेवतात. उदाहरणार्थ ह्युमन बॉडी, थंडी पडू द्या नाही तर गरमी होऊ द्या, थंडी पडली तर काय करतं, तुमचं रक्त काय होतं, तुम्हाला भूक लागते. भूक लागते म्हणजे काय, तुमचं ब्लड वॉर्म होण्यासाठी जी ऊर्जा लागते ती लागते, म्हणून 37 डिग्री मेंटेन करून. तुम्ही स्विमिंग करायला गेला तरी बॉडी टेम्परेचर 37 डिग्रीच्या खाली जात नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कितीही गरमी होऊ द्या, तुम्हाला घाम येऊन तुमचं बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्रीपर्यंत बॉडी ठेवते. म्हणजे काय, तुम्ही वॉर्म ब्लडेड आहात, म्हणजे तुमचं बॉडीचं टेम्परेचर बाजूच्या कंडिशननुसार स्वतःहून ॲडजस्ट होतं. पण कोल्ड ब्लडेड ॲनिमलमध्ये असं होत नाही. म्हणजे जी मगर आहे ती काही वेळ पाण्यामध्ये राहिल्यानंतर ती बाहेर येऊन तोंड आ करून का राहते, कारण की जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे त्यांचं ब्लड किंवा त्यांचं बॉडी टेम्परेचर खूप खाली जातं. मग त्यांचं बॉडी टेम्परेचर वर येण्यासाठी ती मगर पाण्याच्या बाहेर येते आणि तोंड आ करून अशी बसते त्या किनाऱ्यावर, का, स्वतःचं बॉडी टेम्परेचर वाढवण्यासाठी. कळतं. सो असे 2 प्रकार आहेत. कळतं. म्हणजे कोल्ड ब्लडेड स्वतःचं बॉडी टेम्परेचर ॲडजस्ट करू शकत नाही, वॉर्म ब्लडेड जे कुठेही काही कंडिशन असू दे स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर ॲडजस्ट करू शकतात. म्हणजे थंडीमध्ये बॉडी टेम्परेचर वाढवणार, गरमीमध्ये बॉडीचं टेम्परेचर कमी करणार. बॉडी स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर इज. स्पिंडल शेप म्हणजे हा आकार. बरोबर. स्पिंडल शेप म्हणजे असा निमुळता, दोन्ही साईडने निमुळता आकार. कशासाठी, पाण्यामध्ये वाहत असताना समोर पाण्याचा फोर्स जास्त लागू नये म्हणून निमुळता शेप असतो. सो स्पिंडल शेप त्याला म्हणतात. दे हॅव पेअर अँड अनपेअर फिन्स फॉर द स्विमिंग. टेल फिन यूजफुल फॉर द स्टेअरिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. त्यांना पेअर काय असतात किंवा अनपेअर फिन्स असतात. फिन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते बाजूचे पंख. पेअर किंवा अनपेअर्ड असतात, म्हणजे दोन्ही साईडला असतात, कधी नसतात. कळलं. हे कशासाठी असतात, की त्यांना स्विमिंगला मदत होण्यासाठी, कधी कधी डायरेक्शन चेंज करण्यासाठी. एक्झोस्केलेटन इज द फॉर्म ऑफ स्केल. त्यांचं बाह्य आवरण स्केल. स्केल म्हणजे खवले. बरोबर. जे तुम्ही मच्छीवाले, जे मच्छी खाणारे लोक आहेत ते बघा बाहेर असं कोयत्याने ते खरडून काढतात, ते म्हणजे तुमचे खवले. एंडोस्केलेटन आयदर कार्टिलेजस ऑर बोनी. आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ते कार्टिलेजेसचं असतं, म्हणजे हाड मसलचं असतं किंवा हाडांचं असतं, बोनी. कळलं. असं दोन्ही प्रकारचं. रेस्पिरेशन ऑकर विथ द गिल्स.
त्यांचं जे रेस्पिरेशन होतं ते बघा इथे दिलं आहे गिल स्लिट, इथे बाजूला जे गिल्स आहेत त्याच्यामार्फत त्यांचं काय होतं रेस्पिरेशन होतं. आता गिल स्लिट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हे मासेला डायरेक्ट ऑक्सिजन भेटत नाही, काय करतात तोंडावाटे हे पाणी घेतात आणि गिल्समधून हे पाणी बाहेर येतं बरोबर. आणि ह्या पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला जो ऑक्सिजन आहे तो गिलचे इथे जे ऑर्गन असतात तो ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतात बॉडीमध्ये आणि इथून पाणी सोडून देतात. सो देअरफॉर गिल स्लिट ह्याला म्हणतात की जे ऑक्सिजनसाठी कामाला येतात. रेस्पिरेशन ऑकर विथ द गिल एक्झाम्पल. मग मासेचे जेवढे पण प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे, रोहू मासा, पापलेट, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे, हे सगळे मासेचे जे एक्झाम्पल दिले हे तुमचे पीसेस म्हणजे तुमचे मासे. आता ॲम्फिबिया. आता तुम्हाला तिसरा क्लास म्हणजे ॲम्फिबिया सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना तुम्ही मराठीत उभयचर, की जे जमिनीत पण राहतात आणि पाण्यावर पण राहतात, पाण्यामध्ये पण राहतात, अशा दोघांना आपण काय म्हणतो ॲम्फिबियन किंवा उभयचर. बघा दिस ॲनिमल स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वा लाईफ. हे जलचर असतात कधी लार्वा लाईफ म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे डेव्हलपमेंट स्टेजला. अँड परफॉर्म ऑनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. आणि ते पाण्यामध्येच रेस्पिरेशन करतात आणि पाण्यामध्ये करत असल्यामुळे त्यांना काय लागतात गिल्स लागतात. वेअर दे कॅन लिव्ह इन अ वॉटर ॲज वेल ॲज ऑन द लँड ड्युरिंग अडल्ट टाईम. मग जेव्हा ते अडल्ट होतात मोठे होतात तेव्हा ते जमीन आणि पाणी दोन्हींवर राहू शकतात. कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. मग ते पाण्यामध्ये पण श्वासोश्वास करू शकतात आणि जमिनीवर पण श्वास. पाण्यामध्ये करायचे असतील तर ह्यांच्याकडे गिलसीट असतात आणि जमिनीवर करायचं म्हटलं तरी ह्यांच्याकडे लंग्स किंवा आपले जी श्वासोश्वास करणारी यंत्रणा ती असते. दे हॅव अ 2 पेअर ऑफ अपेंडेज, डिजिट आर विदाउट क्लॉ. बरोबर, त्यांना 2 पेअर ऑफ अपेंडेज असतात म्हणजे त्यांना जे हात पाय असतात ते जोड्यांमध्ये असतात. बघा बेडूक दिला आहे, जोडीमध्ये पाय आहेत, जोड्यांमध्ये हात आहे. सो 2 पेअर ऑफ अपेंडेजेस बरोबर. डिजिट आर विदाउट क्लॉ. डिजिट म्हणजे काय की ज्यांचे हाताचे जे नखे किंवा हे आहेत पण त्यांना क्लॉज नसतात, नखं नसतात बरोबर. त्यांचे जे हाताचे हे डिजिट आहे बरोबर म्हणजे आपले हात बरोबर, पण त्याच्यावर काय नसतात नखं नसतात. म्हणजे बेडकाला काय नखं नाही, फक्त हे काय डिजिटच आहे, क्लॉज नाहीत. क्लॉज म्हणजे पंजे किंवा नखं. एक्झोस्केलेटन अपसेंड. एक्झोस्केलेटन म्हणजे बाह्य आवरण नसतं. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह ऑर युजली केप्ट मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. आणि त्यांचे जे बाह्य आवरण असतं ते नसतं. त्यांची जी बाहेरची स्किन असते ती ओली असते. कशासाठी असते, शक्यतो रेस्पिरेशन करण्यासाठी. आता सिम्पल आहे, बेडूक पाण्यामध्ये पण जाऊन रेस्पिरेशन करू शकतं. मग जेव्हा ते पाण्यात जाणार तर ते स्किनने रेस्पिरेशन करणं आणि जेव्हा बाहेर येणार तेव्हा त्याचं बघा नोज दिलं आहे बरोबर, त्याने ते रेस्पिरेशन करणं. हे दोन्ही रेस्पिरेशन करण्यासाठी. एक्सटर्नल इयर इज अपसेंट बट टायफम इज प्रेझेंट. बरोबर, त्यांना कानं नसतात म्हणजे ऐकण्यासाठी आपल्याला कशी कानं आहेत तसं ॲम्फिबियामध्ये कानं नसतात. उदाहरणार्थ कासव घ्या, बेडूक घ्या, दोघांना पण कानं नसतात पण त्याला ऐकण्यासाठी एक ऑर्गन असतो दॅट इज नोन ॲज अ टायपॅनम बरोबर, दॅट इज टिम्पनम. तर हा जो ऑर्गन असतो त्याने ते ऐकतात. नेक इज अपसेंट, मान नसते. आय आर प्रॉमिनंट विथ द लिड्स बरोबर, आय आर प्रॉमिनंट विथ, त्यांचे डोळे जे प्रॉमिनंट स्पष्टपणे दिसतात बरोबर. विथ आयलिड्स, त्यांना आयलिड असतात म्हणजे आपल्या जे पापण्या आहेत त्या असतात बरोबर. म्हणजे पापण्या का असतात, त्याच्यावर एक पातळ पडदा असतो म्हणजे पाण्यामध्ये गेल्या पण त्याला दिसलं पाहिजे. मग ते काय असतं, तो पडदा खाली पडतात आयलिड्स आणि ते पाण्यामध्ये पण बघू शकतात आतमध्ये. उदाहरणार्थ फ्रॉग, टोड, सॅलॅमेंडर. मग तुम्हाला बघा फ्रॉग दिला आहे, टोड दिला आहे आणि सॅलॅमेंडर बरोबर, हे सगळे बेडकाचे प्रकार आहेत. कळलं. सो तुमचा ॲम्फिबिया आला की तुम्ही उभयचर प्राणी लक्षात ठेवायचे. कळलं. सो हे तुमचे ॲम्फिबिया. नंतर आहे रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे शेपटी असणारे प्राणी बरं. उदाहरणार्थ तुमचा इथे बघा वॉल लिझार्ड दिले म्हणजे आपली पाल दिली आणि तुम्हाला दुसरा एक माहितीच आहे साप. कळलं. दीज आर द रेप्टिलिया. मगर, रेप्टेल्स. कळलं. अकॉर्डिंग टू दी कोर्स ऑफ ॲनिमल इव्होल्युशन दीज आर द फर्स्ट 2 टेरेस्ट्रियल ॲनिमल विथ द क्रिपिंग मूव्हमेंट. जर इव्होल्युशनचा विचार केला तर जर पृथ्वीवर राहणारे, जमिनीवर राहणारे पहिले जर प्राणी कोण असतील ते म्हणजे रेप्टाईल्स. म्हणजे पहिले प्राणी कोण झाले, ॲक्वॅटिक, समुद्रात राहणारे. दुसरे कोण झाले, दोन्हीवर राहणारे, समुद्र आणि पाणी. पण ट्रूली जमिनीवरच फक्त राहणारे जर कोणते प्राणी असतील ते म्हणजे रेप्टाईल्स बरोबर. क्रिपिंग म्हणजे सरपटणारी मुवमेंट असते. दीज आर द कोल्ड ब्लडेड. आता तुम्हाला माहिती आहे कोल्ड ब्लडेड म्हणजे काय, स्वतःचं बॉडी टेम्परेचर ॲडजस्ट करू शकत नाही
ते काय करतात मग स्वतःचं बॉडी टेम्परेचर ॲडजस्ट करायला कंडिशन बदलतात, बरोबर. दे क्रीप ऑन द लँड ॲज वेल ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप, बरोबर. ते क्रीप ऑन लँड, बरोबर, ते जमिनीवर सरपटतात का, ते स्वतःची बॉडी काय करू शकत नाही, उचलू शकत नाही. उचलू शकत नसल्यामुळे ते सरपटतात, कळलं. तुम्ही पाल घ्या, मगर घ्या, ते सरपटत जातात, ते स्वतःची बॉडी जास्त वेळ उचलू शकत नाही. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली, त्यांची जी त्वचा असते ती सुकी आणि स्केली म्हणजे त्याच्यावर काटे किंवा खवले असतात. नेक प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक, बरोबर, त्यांना मान असते, बरोबर, मान असते कशामध्ये, हेड आणि ट्रंक, डोकं आणि धडमध्ये मान असते. एक्सटर्नल इयर इज अपसेंट, बाह्य कानं नसतात, म्हणजे तुम्ही मगरला घ्या किंवा पालीला घ्या, कानं तुम्हाला दिसणार नाही. डिजिट प्रोव्हाइडेड विथ द क्लॉ, म्हणजे त्यांचे जे अंग असतात, हातपाय असतात, त्याला क्लॉज असतात, क्लॉज म्हणजे नखे असतात. मग त्यांनी एक्झाम्पल दिले टॉर्टॉईज, तुमचा कासव, लिझार्ड, पाल, स्नेक म्हणजे साप, कळलं. सो हे रेप्टेलिया. नंतर क्लॉस एव्स म्हणजे तुमचे पक्षी आले सगळे, म्हणजे इथे जो तुम्हाला एक कबूतर दिला त्याला बघायचं आणि इमॅजिन करायचं. दीज वर्टिब्रेट आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर द एरियल लाईफ, पक्षी जे आहे त्यांचं सगळं जे अनुकूलन झालं आहे, ॲडॉप्ट झाले, ते कशासाठी, एरियल लाईफ म्हणजे हवेमध्ये जगण्यासाठी ह्यांनी स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस केले. दीज आर द वॉर्म ब्लडेड, दॅट इज दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट, हे उष्ण रक्ती असतात, म्हणजेच काय की ते स्वतःचं बॉडी टेम्परेचर कुठेही ॲडजस्ट करू शकतात, म्हणजे ते त्यांचं बॉडी टेम्परेचर बदलू देऊ शकत नाही. म्हणजे 37 डिग्री आहे, कुठेही जा 37 डिग्री ते कायम ठेवणार. द बॉडी इज अ स्पिंडल शेप टू मिनिमाइज एअर रेजिस्टिंग ड्युरिंग फ्लाईट, त्यांची जी बॉडी आहे ती स्पिंडल शेपमध्ये असते, म्हणजे दोन्ही साईडने निमुळती आहे, बघा हिथून पण निमुळती आहे आणि हिथून पण निमुळती आहे, का, समोर जो हवा आहे त्याचा रेजिस्टन्स कमी करण्यासाठी, म्हणजे त्यांना उडताना त्रास होऊ नये म्हणून. फोरलिम इज मॉडिफाईड इंटू द विंग, डिजिट कवर्ड विथ द स्केल्स अँड बिअर द क्लॉ. मग त्यांनी काय सांगितलं की हे जे पहिले प्राणी होते एव्स, हे जमिनीवर चालणारे होते, ह्यांना जे फोरलिम होते, फोरलिम म्हणजे समोरचे जे 2 हात होते ते कन्वर्ट झाले विंग्समध्ये. कशामध्ये कन्वर्ट झाले, विंग्समध्ये म्हणजे पंखांमध्ये. हे समोरचे जे 2 पाय आहेत ते कन्वर्ट झाले कशामध्ये, विंग्समध्ये म्हणजे पंखांमध्ये, कळलं. आणि डिजिट आर कवर विथ, म्हणजे डिजिट म्हणजे हे जे आहेत ते कवर झालेले असतात स्केलने म्हणजे स्किनने किंवा ज्याला आपण स्केल्स म्हणतो त्याने कवर. आणि त्यांचे क्लॉ असतात विथ डिजिट असतात, म्हणजे त्यांना जे उपांग आहेत किंवा जे हात आहेत किंवा पाय आहेत त्यांना नखे असतात, ते असतात नखे. सो दे हॅव अ क्लॉज विथ द डिजिट, नखे असतात. एक्झोस्केलेटन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फेदर, बाह्य आवरण जे असतं ते पिसांच्या स्वरूपात असतं. कुठल्याही पक्षीच्या जे एक्झोस्केलेटन आहे, बाह्य आवरण आहे, त्याच्यावर काय असतात, पिसं असतात. जॉय मॉडिफाईड इंटू द बिग, त्यांचा जो जबडा आहे तो रूपांतरित झाला कशामध्ये, बिक म्हणजे काय, चोचीमध्ये रूपांतरित. एक्झाम्पल पिकॉक, पॅरोट, पिजन, डक, पेंग्विन. उदाहरणार्थ त्याने मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन हे उदाहरण दिलेले आहे. सो हे झाले तुमचे एव्स म्हणजे पक्षी. म्हणजे तुम्ही कबूतर इमॅजिन केला तर तुम्हाला लगेच कळतं की बाबा हां ह्याचं तोंड बिक, म्हणजे जॉ कशामध्ये कन्वर्ट झाला, बिकमध्ये. दोन्ही साईडला स्पिंडल शेप आहे एअर रेजिस्टन्स कमी करायला. एक्झोस्केलेटन कसं आहे, फेदर म्हणजे काय, ह्याच्यामध्ये. नंतर ह्याला क्लॉ आहेत विथ द डिजिट, बरोबर, ह्याला नखे आहेत, कळते. हे लगेच ह्याच्यावरनं पॉईंट क्लिअर होतात, कळतं. आता सर्वात लास्टचा क्लास म्हणजे मॅमेलिया, बरोबर. मॅमेलियन म्हणजे काय, हे आपल्या पिल्लांना दूध पाजू शकतात म्हणून ह्यांना मॅमेलिया म्हटलं जातं. सो प्रेझेन्स ऑफ मॅमेलियर ग्लँड इन टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमेलियन, ह्यांच्याकडे दूध ग्रंथी असतात, हे ह्यांचं खास वैशिष्ट्य आहे. दीज ॲनिमल आर वॉर्म ब्लडेड, हे कोण असतात, वॉर्म ब्लडेड असतात. उष्ण रक्ती म्हणजे काय, हे स्वतःचं बॉडी टेम्परेचर कंडिशननुसार ॲडजस्ट करू शकतात. बॉडी डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक, टेल, त्यांची बॉडी हेड, ट्रंक, टेलमध्ये डिवाईड झालेली असते. डिजिट आर प्रोव्हाइडेड विथ द नेल्स, त्यांची जे डिजिट असतात, हातपाय असतात, नखांसोबत असतात. क्लॉज असतात, बरोबर, नखे असतात. हूज असतात, हूज म्हणजे काय, खुरपे. गाय म्हशीला जे असतात त्याला हूज म्हणतात. गाय म्हशीचे पाय बघा त्याला हूज म्हटलं जातं, किंवा घोडा त्याला हूज म्हटलं जातं. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर ऑर द फर, बरोबर, त्यांचं बाह्य आवरण असतं ते केसांच्या स्वरूपात असतं किंवा फर म्हणजे तुम्हाला माहिती आहे लोकर, हे सगळं फर असतं, बरं, त्याच्या स्वरूपात असतं. वाघाच्या अंगावर फर असतं, नंतर पोलर बिअर असतो त्याच्या अंगावर फर असतं,
माणसाच्या अंगावर हेअर असतं, कळलं. मग त्याचं एक्झाम्पल दिलं आहे, एलिफंट, ह्युमन, कांगारू आणि डॉल्फिन अँड बॅट. मग ह्यांना काय असतं हे एक्झाम्पल सांगितलं की ह्युमन्स सांगितलं आहे, एलिफंट आणि कँगारू. सो अशा प्रकारे हे 5 क्लास आहेत, हे समजतात. हे 5 लगेच 6 आहेत ना, कबूतर आठवला, रेप्टेलिया, तुम्ही साप किंवा सरडा किंवा आपला पाल आठवली, मॅमेलिया, कोणी माणूस आठवला, किंवा आपण कुठलंही ॲनिमल्स, गाय म्हैस आठवली ती. ॲम्फिबियन्समध्ये तुम्ही कासव किंवा बेडूक, त्यानंतर पीसेसमध्ये तुम्ही कुठली पण मच्छी, आणि सायक्लोस्टोमॅटामध्ये नवीन फक्त एक तुम्हाला माहिती आहे तेवढं. हे लक्षात राहतं त्यांचे कॅरेक्टर, ह्यांचे काही अवघड नाही राहत, कळलं. सो अशा प्रकारे आपला जो 6 टॉपिक आहे तो ओव्हर झालेला आहे. जर ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर नंतर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपण ऑफिशियली 6वा धडा संपवलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जो 7वा धडा आहे सायन्स 2चा, दॅट इज इंट्रोडक्शन टू दी मायक्रोबायोलॉजी, हा स्टार्ट करूया. मायक्रोबायोलॉजीला 2 लेक्चर ते 3 लेक्चरमध्ये आरामात संपतो. आणि मी तुम्हाला सांगितलं हे धडे तुमचे पाठांतराचा अंतपान 2 लेक्चर लागतील पुढच्या धड्याला, कारण की धडा छोटा आहे, 5 पानांचा धडा आहे, कळलं. म्हणजे 1 2 3 5 पानं. ह्याच्यामधले जे चार्ट आहेत ते कुठले चार्ट बोर्डाने कट केलेले नाही आहेत, सगळे चार्ट तसेच्या तसे ठेवले. म्हणजे चार्टवरनं क्वेश्चन विचारू शकतं का बोर्ड, तर हाव यस ऑफकोर्स विचारू शकतो. ह्याच्यामध्ये पण त्यांनी कॅन यू टेल, लेट थिंक एवढंच कट केलेलं आहे. हा धडा काय जास्त कट केलेला नाही आहे. सो हा धडा जास्तीत जास्त 2 लेक्चर घेईल. चला 3 लेक्चर धरून चालू. मग इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी त्याचं लेक्चर मी तुम्हाला लगेच टाकेल. आज 3 नोव्हेंबर आहे, 4 नोव्हेंबरला तुम्हाला त्याचं पहिलं लेक्चर भेटेल, कळलं. म्हणजे आपला पोर्शन हा 8पर्यंत झाला तर आपला फक्त 3रा धडा उरतो, तो आपण घेऊ, ठीक आहे. सो आज 6 टॉपिक कंप्लीट होतो. नेक्स्ट टाईमला आपण 7वा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हे झालं. आणि हे सगळे पाठांतराचे धडे, तो प्लीज लक्ष ठेवा. चलो बाय.